नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती आणि तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत नानखटाई. पण आजची खास गोष्ट म्हणजे ही नानखटाई आपण कोणत्याही ओव्हनमध्ये नाही, तर चक्क एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत. अनेकांना वाटतं की एअर फ्रायरमध्ये फक्त तळलेले पदार्थच गरम होतात. पण आज मी तुम्हाला यात परफेक्ट बेकिंग कसं करायचं ते सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण एक मोठ्या बाऊलमध्ये 4 चमचे अमूल गाईचे तूप घेऊया. तूप घेताना एक काळजी घ्यायची की ते एकदम पातळ नसावे आणि खूप घट्टही नसावे. ते साजूक तुपासारखे रूम टेम्परेचरवर असावे. आता यात आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकूया. ही या रेसिपीची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. एक विस्कर किंवा चमचा घेऊन हे मिश्रण एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे. हे जोपर्यंत एकदम हलकं, फ्लफी आणि पांढरशुभ्र होत नाही तोपर्यंत फेटत राहायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिट हे मिश्रण फेटल्यामुळे तुमची नानकटाई एकदम हलकी आणि बेकरीसारखी खुसखुशीत होते. मिश्रण छान तयार झालं की त्यात काही सुके जिन्नस टाकूया. मी इथे घेतला आहे 1 वाटी मैदा आणि त्याबरोबरच अर्धी वाटी बेसन. बेसनामुळे नानखटाईला एक मस्त खमंग चव येते. सोबतच 1 मोठा चमचा रवा टाकूया, ज्यामुळे तिला छान कुरकुरीतपणा येईल. आता यात 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर टाकूया. यामुळे नानखटाईला छान पिवळासर रंग येईल आणि बेकरीसारखा वाससुद्धा येतो. त्यानंतर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा. वरून अगदी चमचाभर दूध घालून सोडा ॲक्टिवेट करायचा. शेवटी 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालून हे सगळं मिश्रण एकत्र मळून घ्यायचं. लक्षात ठेवा, यात पाणी किंवा दूध अजिबात वापरायचं नाही आहे. तुपामध्येच हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे. पीठ तयार झाल्यावर आता एअर फ्रायरच्या बास्केटला आपण बटर पेपर लावून घेऊया. सोबतच मी थोडे ड्रायफ्रूटसुद्धा चिरून घेतलेले आहेत. पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला पेढ्यासारखा गोल आकार द्यायचा आहे. मी इथे वरून बारीक चिरलेले काजू, पिस्ते आणि बदाम लावत आहे, ज्यामुळे नानखटाई दिसायला खूप सुंदर दिसते. बास्केटमध्ये नानखटाई ठेवताना थोडं अंतर ठेवायचं, कारण बेक होताना नानखटाई थोडी फुलते आणि त्यांना चारी बाजूंनी गरम हवा मिळणं गरजेचं असतं. आत्ता बास्केटमध्ये एअर फ्रायरमध्ये टेम्परेचर 170 डिग्री सेट करायचं आहे आणि वेळ लावायची आहे फक्त 10 मिनिट. ओव्हनमध्ये याच नानखटाईला 25 ते 30 मिनिट लागतात, पण एअर फ्रायरमध्ये काम खूप पटकन होतं. एअर फ्रायर लवकर गरम होत असल्यामुळे 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लावू नका, नाहीतर नानखटाई जळू शकते. तर बघा, अशा प्रकारे मी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत. आता आपण एअर फ्रायरमध्ये हे सेट करूया आणि 10 मिनिटाची वाट बघूया. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. आता 10 मिनिट झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली नानखटाई किती सुंदर फुलली आहे आणि तिला रंगही अगदी परफेक्ट आला आहे. बास्केट बाहेर काढल्यावर लगेच नानखटाईला हात लावायचा नाही. तिला 5-10 मिनिट तसंच थंड होऊ द्यायचं, म्हणजे ती छान सेट होईल आणि मोडणारही नाही. तर ही घरगुती आणि हेल्दी नानखटाई तुम्ही चहासोबत नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा, मी एक नानखटाई तुम्हाला तोडूनही दाखवते. किती छान झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.